दक्षिण बेलापूर संघाचा इथे राखीव खेळाडू उपस्थित आहे. माऊल कोलीवाडा, मंगेश वैती, कृपया करून आपला राखीव खेळाडू पाठवा प्लीज. माऊल कोलीवाडा संघ कर्णधार, कृपया आपला राखीव खेळाडू पाठवा. माऊल कोलीवाडा या संघाकडून सलामीची जोडी मंगेश वैती. मंगेश वैती आणि महेश मांडवकर अशी सलामीची जोडी ती माऊल कोलीवाडा या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. तर प्रियदर्शनी बेलापूर संघाकडून गोलंदाजी करताना दिसेल गोलंदाज कर्णधार साहिल दिवेकर. मंगेश वैती एक मोठा फलंदाज, नेहमीच ओपन क्रिकेट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो नेहमीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो. ओपन क्रिकेट म्हटलं तर विक्रोली या संघाकडून कित्येक वर्ष त्याला खेळताना आपण पाहत आलो आहोत. तोच फलंदाज मंगेश यावेळेस आल्या आल्या पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा गुड लेंथ स्पॉट वरनं पडल्यानंतर कुठेतरी थोडासा राईस होतोय आणि मंगेश वैती याचा शरीराचा वेध घेतोय. तर डॉट बॉल पाहायला भेटतोय तो म्हणजे गोलंदाज साहिल दिवेकर याच्या माध्यमातून. साहिल दिवेकर प्रियदर्शनी बेलापूर या संघाचा कर्णधार. मंच बडा जो सरपंच खडा आणि आज मंच देखील मोठा आहे ते म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर या संघासाठी, कारण समोर देखील माऊल कोलीवाडा सारखा एक मजबूत संघ त्यांच्या समोर आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची एज लागले. हो का, चेंडूवरती किती धावा भेटतायत? सिंगल नाही तर स्ट्राईक रोटेट केले गेले. अशा प्रकारे मंगेश वैती आणि माऊल कोलीवाडा या संघाचा देखील अकाउंट ओपन केले गेले आणि स्ट्राईकवर आलाय आता तो म्हणजे प्रथम फलंदाज महेश मांडवकर. एक आक्रमक फलंदाज हा देखील आहे माऊल कोलीवाडा या संघाचा. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुंदर चेंडू, गोलंदाज साहिल याचा कुठेतरी चेंडू गुड लेंथ वरती पडतोय आणि थोडासा राईस होतोय आणि ते डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये. कॅप्टन साहिल दिवेकरच्या माध्यमातून 3 चेंडू त्याच्या माध्यमातून टाकण्यात आलेत आणि 3 चेंडू मध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव त्यांनी खर्च केलेत. 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च केले गोलंदाज साहिल याने. चौथा बॉल, यावेळी यॉर्कर चेंडू, हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज साहिल याच्या माध्यमातून. कुठेतरी महेश मांडवकर आणि आणि मंगेश वैती सारख्या मोठ्या फलंदाजाचं रोखण्याचं काम या षटकामध्ये कर्णधार साहिल याच्या माध्यमातून करण्यात आले. 4 चेंडू मध्ये 1 धाव आतापर्यंत खर्च केले. पाचवा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटचे लागून चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. या डिक्लेअरच्या मदतीने धावसंख्येत झाले वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनगडी बाद 2. 5 चेंडू खूप सुरेखरित्या टाकले ते म्हणजे गोलंदाज साहिल याने. कोणत्याही प्रकारचा रूम या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून देण्यात आला नाही. पूर्णपणे फलंदाजांना रोखून ठेवण्याचं काम केलं या षटकामध्ये. एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळी विकेट केलाय खडे खडे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून षटकार इथे पाहायला भेटतोय. फलंदाज महेश मांडवकरच्या बॅटमधून 1 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे बिनगडी बाद 8. प्रियदर्शनी बेलापूर या संघासमोर खेळत असताना फलंदाजी करतोय तो म्हणजे प्रथमच माऊल कोलीवाडा या संघाची. 8 धावा खर्च केल्या गेल्यात या षटकामध्ये. गोलंदाज साहिल दिवेकर याच्या माध्यमातून कुठेतरी पहिल्या 5 चेंडूचा जर विचार केला तर फक्त 2च धावा खर्च केल्या गेल्या होत्या आणि कुठेतरी स्ट्रगल करत होता तो म्हणजे फलंदाज महेश मांडवकर. पण त्यानंतर कुठेतरी स्ट्रगल इज द की ऑफ सक्सेस. शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून हे दाखवून दिले ते म्हणजे फलंदाज महेश मांडवकर याच्या माध्यमातून. त्यामुळेच कुठेतरी आता धावसंख्या एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. कुठेतरी जाऊन पोहोचले ती म्हणजे 8 या धावसंख्येवरती.
पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या ते म्हणजे गोलंदाज साहिल याने. दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाज विनायक. त्याच्या समोर आहे म्हणजे तो फलंदाज मंगेश. मंगेशला देखील आता विस्फोटक खेळी नक्कीच या मॅच मध्ये कुठेतरी संथ गतीने सुरुवात करताना दिसलेत ते म्हणजे माहुल कोलीवाडा या संघाचे फलंदाज. दोन मोठे फलंदाज माहुल कोलीवाडा या संघाच्या खेळपट्टीवर खेळतात. अजून देखील पहिल्या डावातील 3 षटकांचा खेळ इथे शिल्लक असेल. एक मोठ्या संघाविरुद्ध खेळत असताना प्रियदर्शनी बेलापुरा संघ सध्या चांगला खेळ करताना दिसतोय या डावामध्ये. यावेळेस आल्या आल्या पहिला चेंडू यावेळेस विकेट करण्यात आलाय. फलंदाज मंगेश वैती याच्या बॅट मधून षटकार इथे पाहायला भेटतो. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत झाले वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे बिनगडी बाद 14. आता मंगेश वैती देखील कुठेतरी या मॅच मध्ये पूर्णपणे आपले हात खुले करताना सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूचा जर विचार केला तर ज्यावेळेस धावपलकावरती 2 धावा होत्या त्यावेळेस कुठेतरी माहुल कोलीवाडा संघ पूर्णपणे बॅकफुटवर होता. पण त्यानंतर 2 चेंडूवर 2 षटकार इथे आपल्याला पाहायला भेटलेत. त्यामुळेच कुठेतरी धावफलकामध्ये वाढ झाली. धावफलक इथे पोहोचले ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती. मंगेशने देखील दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारून आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट केलेत आणि षटकार मारल्यानंतर कुठेतरी सध्या प्रेशर मध्ये आला असेल नक्कीच गोलंदाज विनायक. तर दुसरा चेंडू फलंदाज मंगेशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक केलाय. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं तर म्हणजे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅक टू बॅक षटकार क्रमांक दुसरा फलंदाज मंगेशच्या माध्यमातून आणि संघ जाऊन पोहोचतोय म्हणजे 20 या धावसंख्येवरती. आता पूर्णपणे सध्या पॉवरफुल बॅटिंग करतोय तो म्हणजे फलंदाज मंगेश. चा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये कुठेतरी सेट होण्याचा प्रयत्न त्याने केला आणि सेट झाल्यानंतर कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटलेत. आता कुठेतरी धावफलक सध्या अतिशय वेगाने वाढतंय ते म्हणजे माहुल कोलीवाडा या संघाचं 20 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला भेटतंय. लागोपाठ पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेचण्यामध्ये यश प्राप्त झालंय. फलंदाज मंगेश याला बघूया षटकाराची हॅट्रिक इथे पूर्ण करतोय का. विनायक इज ऑन अ प्रेशर. आपण बोलतो ना जब भी दिक्कत परिस्थिती आते तो कुछ लोग बिखरते तो कुछ लोग निखरते आणि विनायक याला निखरावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेल खाली आणि यावेळी झेल सोडला गेलाय. फलंदाज मंगेश वैती सारख्या मोठ्या फलंदाजाला इथे जीवनदान दिलं गेलंय ते म्हणजे डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एक मोठी चूक म्हणावी लागेल. मंगेश वैती सारख्या मोठ्या फलंदाजाला इथे जीवनदान प्राप्त झालंय. कुठेतरी 2 षटकार मारल्यानंतर पूर्णपणे प्रेशर मध्ये होता गोलंदाज विनायक. पण त्यानंतर मंगेश वैतीचा झेल देखील इथे सोडला गेलाय आणि या इथे सिंगल कंप्लीट केली गेले. एक धाव धावून 1 धावाने संघाची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 21. या धावसंख्येवरती 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. या स्पर्धेमध्ये विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये सावळे संघाने विक्रांत पाटील तोळेगाव संघाचा खेळाडू त्याचा झेल सोडला गेला होता. त्यानंतर 75 धावसंख्येची विस्फोटक खेळी या स्पर्धेमध्ये त्यांनी केली. 100हून अधिक जास्त धावा या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर आहेत. त्यानंतर दीपक वैती हा देखील सारसोळे संघाचा फलंदाज त्याच्या नावावर देखील 100 धावा आहेत. असे 2 फलंदाज सध्या या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटले ज्याच्या नावावर 100हून अधिक धावा या स्पर्धेमध्ये आहेत. चौथा चेंडू यावेळेस महेश मांडवकर साठी. यावेळेस डॉट बॉल पाहायला भेटतोय. गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. थोडासा राईज होतोय आणि थेट यष्टीरक्षक साहिल दिवेकरच्या हातामध्ये इथे आपल्याला पाहायला भेटतोय डॉट बॉल. इथे घोषणा आमचे पंच सागरचंद इथे करतायत. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. गोलंदाज विनायक याने 13 धावा खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता. सरळ बॅटने लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक दुसरा चेंडू इथे आपल्याला डॉट बॉल पाहायला भेटतोय. तर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती कुठेतरी 2 षटकार आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मंगेश वैती सारख्या फलंदाजाला जीवनदान देखील भेटलं. त्यानंतर पूर्णपणे सर्वांना वाटलं की विनायक दडपणाखाली येईल पण त्या दडपणाखालून निघण्याचं काम गोलंदाज विनायक याने केले. लगातार 2 चेंडू डॉट या षटकामध्ये टाकलेत. महेश पांडवकर याला रोखून ठेवलंय या षटकामध्ये गोलंदाज विनायक याने. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 ओव्हरच्या मॅच मध्ये माहुल कोलीवाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा मारल्या त्या म्हणजे 21. एकही गडी अजूनपर्यंत त्यांनी गमावला नाही. अजून देखील 2 षटकांचा खेळ या मॅच मध्ये शिल्लक असेल. नक्कीच 2 षटकामध्ये 30 ते 35 धावा जमवण्याचा प्रयत्न माहुल कोलीवाडा संघाचे फलंदाज नक्कीच करतील. कारण समोर देखील प्रियदर्शनी बेलापूर संघासारखा एक मजबूत संघ त्यांच्या समोर खेळतो. त्यांच्या संघाचा विचार केला तर दुसऱ्या डावामध्ये कौस्तुभ म्हात्रे त्याचबरोबर साहिल दिवेकर असे फलंदाज देखील दुसऱ्या डावामध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतील. पण बघूया तिसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय.
तिसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज स्वप्नील. कुठेतरी यष्टीरक्षक कौस्तुभ काहीसा त्याला सल्ला देत असताना बघूया मिळालेला सल्ल्याचा कितपर फायदा इथे उचलताना दिसेल, कारण समोर एक आक्रमक फलंदाज मंगेश वैती सध्या फलंदाजी करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटलेत आणि एक जीवनदान देखील त्याला भेटलंय. बघूया मिळालेला जीवनदानाचा कितपर फायदा सध्या या मॅच मध्ये उचलताना दिसेल. संकेत टू मंगेश असा सामना सध्या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल यावेळी सरळ बॅटने चेंडूला पाठवलं म्हणजे काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक अनिकेतच्या डोक्यावरून. बघूया अजून देखील पंचांचा इशारा येणे बाकी आहे. पंचांचा इशारा काय येतो या चेंडूवरती. षटकार इथे पाहायला भेटतोय तो म्हणजे फलंदाज मंगेश वैतीच्या बॅटमधून. मंगेश वैतीचा विचार केला तर नेहमीच सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्यामध्ये माहिर असलेला हा फलंदाज नेहमीच क्रिकेटिंग शॉट्स त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतात. त्याचमुळे कुठेतरी मंगेश वैती सध्या बॅटिंग करताना नेहमी सक्सेस त्याला आपल्या फलंदाजीमधून प्राप्त होतं आणि आज देखील सरळ बॅटने स्ट्रोक सध्या खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय या डावामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. पंचांचा इशारा होता येस इट इज व्हाईट बॉल. आता स्वप्नील वर देखील प्रेशर टाकण्याचं काम नेहमीच मंगेश वैतीच्या माध्यमातून करण्यात आलंय. पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी षटकार मारतो फलंदाज त्यावेळेस नक्कीच गोलंदाज प्रेशर मध्ये येतो आणि ह्याच प्रेशरमुळे कुठेतरी कदाचित व्हाईट बॉल टाकण्यात आला असेल गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. माऊल कोलीवाडा संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 28. एकही गडी अजून त्यांनी गमावला नाही. यावेळेस यॉर्कर चेंडू पुन्हा एकदा सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता आणि त्या चेंडूचा देखील सन्मान देखील देण्यात आलाय तो म्हणजे फलंदाज मंगेश वैतीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मंगेश वैतीचा विचार केला तर चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा भरपूर समाचार नेहमीच त्याच्या फलंदाजीतून तो घेत असतो आणि तेच देखील चित्र या मॅच मध्ये पाहायला भेटतं. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागते. स्वतः गोलंदाज चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो. एक धाव धावून कंप्लीट केली गेले. या एक धावाने संघ जाऊन बसले 29 या धाव संख्येवरती. सध्या चांगल्या स्थितीमध्ये टीम माहुल कोलीवाडा संघ एकही गडी अजूनपर्यंत त्यांनी गमावला नाही. कुठेतरी मंगेश वैती याला या मॅच मध्ये जीवनदान देखील भेटलं. त्या जीवनदानानंतर मंगेश वैतीच्या बॅटमधून एक षटकार देखील आपल्याला पाहायला भेटला आणि चांगल्या स्थितीमध्ये आहे तो म्हणजे टीम माहुल कोलीवाडा संघ. कुठेतरी धावसंख्या 29 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला भेटते. तिसरं षटक मार्गावर असताना गोलंदाज स्वप्नील च्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी टाकण्यात आलेत आणि 3 चेंडू मध्ये त्यांनी धावा खर्च केल्या त्या फक्त 8 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. स्ट्राईकवर आलाय तो फलंदाज होता. महेश मांडवकरच्या बॅटमधून यावेळी स्क्वेअर कट केलाय. पॉइंटच्या दिशेने आजच्या दिवसातील सर्वाधिक नेत्रदीपक फटका म्हणावा लागेल आलाय तो म्हणजे फलंदाज महेश मांडवकरच्या बॅटमधून. एक सुंदर फटका म्हणावा लागेल. कुठेतरी ऑफसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला होता पण त्या चेंडूला पूर्णपणे स्लाइस केला आणि चेंडू पाठवला म्हणजे डीप पॉइंटच्या दिशेने सीमारेषा पार षटकार. सुंदर फटका म्हणावा लागेल फलंदाज महेश मांडवकरच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 35 या धाव संख्येवरती. चांगली फलंदाजी करतायत दोन्ही सलामीवीर फलंदाज माऊल कोलीवाडा संघाचे. चांगल्या स्थितीमध्ये माऊल कोलीवाडा संघ सध्या आपल्याला पाहायला भेटतोय. आता प्रेशर मध्ये आलाय नक्कीच प्रियदर्शिनी बेलापुरा संघ. स्वप्नीलचा पाचा बॉल यावेळी खडे खडे पुल केलाय स्लाइड स्क्रीनच्या वरतून. बॅक टू बॅक षटकार क्रमांक दुसरा फलंदाज महेश मांडवकरच्या बॅटमधून संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 41 या धावसंख्येवरती. चांगला फटका म्हणावा लागेल. कुठेतरी शॉर्ट पिच चेंडू होता त्याला खडे खडे फटका खेळून दिला तो म्हणजे स्लाइड स्क्रीनच्या वरतून पाठवला या चेंडूला सीमारेषापार षटकार. अशाच प्रकारचा फटका ज्यावेळेस भारताला 8 चेंडू 28 धावसंख्येची आवश्यकता होती त्यावेळेस विराट कोहलीने गोलंदाज श्रॉफ याच्या विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मध्ये खेळला होता. तशाच प्रकारच्या फटक्याची इथे आठवण इथे आपल्याला पाहायला भेटते. त्यावेळेस चेंडूला सोडून दिलाय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. वाईड +1 टोटल 2 धावा चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. संघाची धावसंख्या झाली 43. तिसरं षटक सध्या मार्गपथावर आपल्याला पाहायला भेटतोय. अजून देखील तिसऱ्या षटकातील एक चेंडूचा खेळ ते शिल्लक असेल. सध्या महागडं ठरताना दिसतोय तो म्हणजे प्रियदर्शिनी बेलापूर संघासाठी गोलंदाज स्वप्नील.
यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईड +1 पुन्हा एकदा टोटल 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतात. या 2 धावाने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 45. 45 नंबरचा विचार केला तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या 45 नंबरची जर्सी घालून सध्या भारतीय क्रिकेटसाठी आपल्याला खेळताना पाहायला भेटतो. आज देखील दुपारी इंडिया वर्सेस श्रीलंकाच्या सामन्यामध्ये रोहित शर्माला देखील तुम्ही पाहू शकता. त्यामुळेच कुठेतरी 45 हा आकडा खूप महत्वपूर्ण असतो नेहमीच भारतीय संघाच्या दृष्टिकोनातून. कारण रोहित शर्मा 45 नंबरची जर्सी घालून खेळताना आपल्याला पाहायला भेटतो. त्यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले, चेंडू गेला डिक्लेअर क्षेत्रात. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर च्या सामन्यामध्ये प्रथम माऊल कोलीवाडा संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा बनल्यात 46 धावा सध्या धावफलकावर पाहायला भेटतात. चांगली फलंदाजी करतात ते म्हणजे दोन्ही फलंदाज. कुठेतरी पहिल्या 4 चेंडूमध्ये विचार केला तर असं वाटलं होतं आज काहीसा उलटफेर सध्या बघायला भेटेल का? पण तसं काही आता तर घडत नाहीये. कारण 4 चेंडू पहिले जर सोडले त्यानंतर पूर्णपणे विस्फोटक फलंदाजी केले. या सामन्यामध्ये फलंदाज मंगेश वैदी असो, त्यानंतर महेश मांडवकर असो, दोन्ही फलंदाजांनी सध्या षटकारांची भाषा बोलताना इथे आपल्याला पाहायला भेटलंय. पण चौथा षटक घेऊन येतोय तो म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर या संघाकडून गोलंदाज सिद्धू. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज सिद्धू. त्याच्या समोर असेल फलंदाज मंगेश. एक आक्रमक फलंदाज नेहमीच आज देखील तशाच प्रकारचा आक्रमकताचा खेळ आपल्या संघासाठी करतोय. सिद्धूवरती पूर्णपणे विश्वास दाखवलाय तो म्हणजे कर्णधार साहिल दिवेकर याने. यावेळेस पहिला चेंडू, यावेळेस स्लो स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, फेकेल. तोपर्यंत 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात. आणि ते खराब पैकी म्हणावे लागेल. बघूया टोटल 3 धावा या चेंडूवरती ते प्राप्त होत आहेत. टीम माऊल 11 कोलीवाडा या संघाला 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि कुठेतरी खराब फेकी म्हणावी लागेल ते म्हणजे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्याचाच फायदा कुठेतरी पूर्णपणे भेटलाय तो म्हणजे माऊल कोलीवाडा या संघाला. या 3 धावाने धावसंख्येत झाले वाढ. धावसंख्या झाली ती म्हणजे 49. या धावसंख्येवरती विचार केला तर मंगेश याने 9 चेंडूचा सामना या मॅच मध्ये केला आणि 24 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि तितकीच चांगली साथ देतोय त्याला तो म्हणजे फलंदाज महेश मांडवकर याने देखील 20 धावा या मॅच मध्ये बनवल्या. 10 चेंडूचा सामना त्याने देखील केलाय. एकही गडी अजूनपर्यंत माऊल 11 कोलीवाडा या संघाने तर गमावले नाही. माऊल 11 कोलीवाडा संघाचा जर विचार केला तर पूर्णपणे सांगतोय आज मुंबईवरून नवी मुंबईपर्यंत एवढं अंतर गाठून आम्ही का आलोय हे दाखवून देतात ते सध्या म्हणजे दोन्ही फलंदाज आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडलाय आणि ते 2 धावा धावून कंप्लीट केले गेल्यात दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावाने धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली. धावसंख्या झाले 51. अर्धशतक सध्या धावफलकावर इथे आपल्याला पाहायला भेटतंय. ते माऊल 11 कोलीवाडा या संघाच्या माध्यमातून मंगेश आणि महेश अशी जोडी एक चांगली जोडी, विस्फोटक जोडी म्हणावी लागेल फलंदाजी करत असताना माऊल 11 कोलीवाडा या संघाची. पण सिद्धू कोहली देखील चांगली गोलंदाजी करतोय. पण यावेळेस पंच आम्हाला कळवतात येस इट इज व्हाईट बॉल. या वाईटच्या मदतीने पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. संघाची धावसंख्या झाली 52. या डावामध्ये विचार केला तर भरपूर प्रमाणात मिसफील्ड त्यानंतर अतिरिक्त धावा जास्त प्रमाणात गोलंदाजाच्या माध्यमातून खर्च करण्यात आला आणि त्याचाच फायदा कुठेतरी माऊल 11 कोलीवाडा संघाच्या फलंदाजांनी घेतला आणि त्यामुळेच कुठेतरी धावफलक हे बाप याला भेटतंय. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉलर बॅक टू द ड्राईव्ह खेळण्याचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. भरपूर उशिरानंतर इथे आपल्याला डॉट बॉल पाहायला भेटतोय. 3 चेंडू आतापर्यंत टाकण्यात आले ते म्हणजे गोलंदाज सिद्धू याच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावले ते म्हणजे 52 या धावसंख्येवरती. चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज लागले. स्वतः गोलंदाज सिद्धू इथे झेल खाली कॉट अँड बोल्ट. इथे अशा प्रकारे मंगेश वैद्यच्या स्वरूपात धक्का क्रमांक लागलाय तो म्हणजे पहिला टीम माऊल 11 कोलीवाडा या संघाला पहिलं यश प्राप्त होतंय ते म्हणजे गोलंदाज सिद्धू कोहली याला. सुंदर चेंडू म्हणावे लागेल. कुठेतरी ऑफसाईड द ऑफ चेंडू ठेवला गेला होता. त्यानंतर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न
आणि फलंदाज मंगेश इथे बाद झालाय. 12 चेंडूचा सामना या मॅच मध्ये फलंदाज मंगेश याने केला आणि 26 धावसंख्येची विस्फोटक खेळी या मॅच मध्ये त्यांनी केली. अजून देखील 2 चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे गोलंदाज सिद्धू कोहली याची. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू गोलंदाज सिद्धू कोहली याच्या माध्यमातून हाताळण्यात आलेत आणि फक्त 4च धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण 5 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात आणि मंगेश वैती सारख्या मोठ्या फलंदाजाची 6 धावा या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा आल्याला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागले. ग्राउंडची सीमा मर्यादित असल्यामुळे चेंडू डिक्लेअर क्षेत्रात जातोय. त्या डिक्लेअरच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली 53 या धावसंख्येवरती. अजून देखील एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक असेल. आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये 7 धावा फक्त खर्च केल्यात. त्या म्हणजे गोलंदाज सिद्धू कोहली याने चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. यावेळेस पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू गुड लेन स्पॉट वरती पडतोय आणि थोडासा बाहेर निघतोय, थेट जातोय यष्टीरक्षक कौस्तुभ याच्या हातामध्ये डॉट बॉल इथे पाहायला भेटतोय. असा प्रकारे 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम माहुल 11 कोलीवाडा हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना त्यांनी धावा मारल्या त्या म्हणजे 53 आणि 54 धावसंख्येचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. महेश मांडवकर ऍज अ सलामीवीर म्हणून या डावामध्ये बॅटिंग करायला आला होता. त्याने या डावामध्ये 10 चेंडूचा सामना केला आणि 20 या धावसंख्येवरती नॉट आउट तो राहिला. त्याचबरोबर मंगेश वैती यांनी देखील 12 चेंडूचा सामना केला आणि 26 धावसंख्येची विस्फोटक खेळी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटली. आणि शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी 3 षटकामध्ये बॅकफुटवर होता तो म्हणजे प्रियदर्शनी बेलापुरा संघ. कुठेतरी कर्णधार साहिल दिवेकर त्याने पूर्णपणे त्याच्यावरती विश्वास दाखवला होता. त्या विश्वासावर सार्थ ठरताना दिसलाय तो म्हणजे गोलंदाज सिद्धू. फक्त 7 धावा शेवटच्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या आणि मंगेश वैतीच्या स्वरूपात एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवले. त्यामुळे कुठेतरी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 52 इथे आपल्याला पाहायला भेटते. 53 अशी पाहायला भेटते. 54 धावसंख्येचा हा सामना जिंकण्यासाठी टीम प्रियदर्शनी 11 बेलापूर या संघाला. मॅग्निफिसंट नवी मुंबई संघाचे ओनर तसेच क्रिकेट प्रेमी ओमकारजी नाईक यांचं इथं आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर विशालजी घोटकर यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. नितेश म्हात्रे यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सलग 2 दिवस माझ्या बरोबर खूप सुंदररित्या समालोचन करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून करण्यात येते तुमचे घणसोली गावचे आमचे मित्र आयुष पाटील यानंतरचं पुढचं समालोचन करताना तुम्हाला दिसतील. हॅलो हॅलो. धन्यवाद सुहास. तर आपण सामना पाहतात प्रियदर्शनी बेलापूर विपक्ष माहुल कोळीवाडा. या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकली होती. प्रियदर्शनी बेलापूर संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. माहुल कोळीवाडा संघाला प्रथम फलंदाजी करत असताना एकूण धावसंख्या उभारल्या 53 आणि 54 धावसंख्येचं आव्हान, एक कठीण असं आव्हान प्रस्थापित केलेलं आहे प्रियदर्शनी बेलापूर संघासमोर. आणि फलंदाजी करत असताना आपण मंगेश वैती यांचा क्लास पाहिला. मंगेश वैती यांचं जर कारकीर्द पाहिली अजूनपर्यंत तर ग्रामीण क्रिकेट असो, व्यावसायिक क्रिकेट असो, व्यावसायिक क्रिकेटमध्ये बहुधा मोठमोठ्या संघांमध्ये या खेळाडूंची वर्णी लागत असते आणि तोच अनुभव घेऊन बोनकोडे गावच्या या मैदानावर आज उतरलेले आहेत आपलं प्रदर्शन करण्यासाठी. आपण फलंदाजी बघितली, पूर्णपणे क्लासिकल फटके. त्या फटक्यांमध्ये क्लास होती, त्या फटक्यांमध्ये ताकद होती. त्यांच्या जोडीला आपण महेश यांना सुद्धा पाहिलं होतं, चांगले फटके खेळले होते आणि या 2 खेळाडूंच्या जोरावर, या 2 खेळाडूंनी केलेल्या खेळीच्या जोरावर मात्र 53 धावसंख्या उभारून 54 धावसंख्येचं आव्हान इथे प्रस्थापित केलेलं आहे प्रियदर्शनी बेलापूर संघासमोर. आता प्रियदर्शनी बेलापूर संघ कशा पद्धतीने 24 चेंडूंमागे 54 धावसंख्येचे हे आव्हान पार
पाडतील हे पाहूया आपण. आपण पाहतात माननीय श्री संदीपजी गणेशजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही स्पर्धा SN एंटरप्राइजेस बोनकोडे तसेच बोनकोडे 11 बोनकोडे यांच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही स्पर्धा आज खरं तर संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी त्यांनी या नवी मुंबईसाठी केलेल्या अहोरात्र या कार्यासाठी आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतात. तर सामना चालू आहे बेलापूर विपक्ष माहुल कोलीवाडा. प्रियदर्शनी बेलापूर संघाकडून बोनकोडे 40 प्लस संघाचे लेजंड खेळाडू किरणजी नाईक, त्याचबरोबर कैलासजी नाईक, त्याचबरोबर शत्रुघ्न दळवी तसेच भालचंद्र दळवी या सर्व खेळाडूंचे मान्यवरांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सुहास. वळूया आपण सामन्याकडे. 54 धावसंख्येचं आव्हान आहे आणि समोर माहुल कोळीवाडा संघासारखा एक ताकदवान मुंबई परिसरातील एक भला मोठा असा संघ समोर आहे. त्या संघामध्ये आपण जर पाहिलं तर मंगेश वैती, कल्पेश माहुलकर यांच्यासारखे भले भले फलंदाज, मोठमोठे खेळाडू आपल्याला खेळ करताना पाहायला मिळत असतात. आणि आज आपण पाहतात 54 धावसंख्येचा कशा प्रकारे पाठलाग केला जाईल प्रियदर्शनी बेलापूर संघाकडून. बेलापूर संघाकडून आलेली सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतात. एकीकडे साहिल दिवेकर तर दुसरीकडे सिद्धू कोळी. सुरू असलेला सामना, पंचांचा इशारा, सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस होता, त्याला ड्राईव्ह केलेला आहे मिडविकेटच्या दिशेने. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मिळेल आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल फलंदाजांना. संपर्क होणे बॅट सोबत अति महत्वाचे असते. बॅट सोबत संपर्क होणे महत्वाचे होते. सुरुवात जर चांगली झाली तर मात्र नक्कीच या लक्ष्याचा पाठलाग करणे काहीसे सोपे होईल. परंतु पाहूयात आता सलामीला आलेले दुसरे फलंदाज सिद्धू कोहली येथील प्रथमच स्ट्राईकवर. 4 षटकांचा हा सामना आणि 4 षटकांमागे उजव्या आणि डाव्या हाताची असलेली ही सलामीची जोडी प्रियदर्शनी बेलापूर संघाची. गोलंदाज आपण पाहतात हेमंत. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतील यावेळेस सिद्धू या फलंदाजांसाठी. टॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला पॉवर जनरेट करत पाठवलेला आहे डीप मध्ये मिडविकेटच्या दिशेने सीमारेषेबाहेर येईल बेलापूर संघाच्या डावातून हा पहिला षटकार. सिद्धू कोळी बघा, फलंदाज किती महत्वाचे असतात. जेव्हा एक चांगला संपर्क होतो बॅट सोबत, त्याचा जो आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो, तो आत्मविश्वास त्या विजयाच्या उंबरठ्या पलीकडे नेण्यासाठी आपल्या संघाला भरपूर महत्वाचा असतो. आणि पहिल्या चेंडूवर जर तो षटकार आला तर मात्र नक्कीच इरादे उंचावले जातात फलंदाजांचे. पहिल्या चेंडूवर आपल्या वैयक्तिक खेचलेला एक खणखणीत असा षटकार. फुलटॉस चेंडू होता, काहीसा खराब चेंडू होता. खोलवर टप्प्याची कदाचित आखणी केली असेल गोलंदाजांनी, परंतु त्याचं एक्झिक्युशन बरोबर झालं नव्हतं आणि चेंडू पाठवला सरळ फलंदाजांनी सीमारेषेबाहेर. षटकार. दुसरा एक चेंडू. आता मात्र फलंदाजांची कला बघा, फलंदाजांचा स्टान्स बघा. फलंदाजांना फक्त आणि फक्त बघत राहा. काय फलंदाजी चाललेली आहे. 2 लागोपाठच्या चेंडूंवर 2 खणखणीत असे षटकार. एका मोठ्या संघासमोर, एक आव्हानात्मक टार्गेट समोर चाललेला हा पाठलाग बेलापूर संघाचा. सुरुवात तर आता चांगली झालेली आहे. सिद्धू कोळी 2 चेंडूंमागे 2 खणखणीत षटकार. 2 चेंडूंमागे पूर्णपणे आत्मविश्वास उंचावलेला. अजूनपर्यंत 3 चेंडू टाकून पूर्ण झालेले आहेत आणि धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 3 चेंडूंमागे 13. एकही गडी बाद झालेला नाही. परंतु सिद्धू कोळी 2 चेंडूंमागे मोठ्या संघाला बॅक फुटवर ढकललेला आहे काहीसं. पाहूयात आता मंगेश पती स्वतः कर्णधार आपल्या खेळाडूंना काहीशी सल्लामसलत करण्यासाठी स्वतः आले लॉंग ऑन वरून. ही सल्लामसलत हा अनुभव शेअर करणं फारच महत्वाचं असतं, कारण बऱ्याच वेळा आपण त्या कंडिशन्स मधून गेलेलो असतो आणि जर आपल्या युवा खेळाडूंना तो अनुभव आपण शेअर केला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. बघा, जे 2 चेंडू चुकले त्यानंतर मात्र जशी सल्लामसलत लाभली मंगेश वैतींची, त्यानंतर मात्र एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा यॉर्कर लेनचा चेंडू, निर्धाव चेंडू. या डावातील पहिला निर्धाव चेंडू. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 13. धन्यवाद. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव आहे.
डिक्लेअर स्वरूपाची एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. आता पुन्हा एकदा चांगला वेगवान गतीचा चेंडू थोडासा पुढे होता, परंतु फलंदाजांना काही रीच घेता आली नाही चेंडूपर्यंत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावर 14. शेवटचा चेंडू शिल्लक. राऊंड द विकेटने काहीसे महागडे ठरले होते, परंतु जसे ओव्हर द विकेटने आले तशी मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं आणि कमबॅक केलेला असताना एक अजून चांगला फटका लेग साइड पूर्णपणे टार्गेट करत असताना या षटकात येईल तिसरा षटकार. सिद्धू कोळी नाव मोठं आहे आणि या खेळीने अजून मोठं चाललेलं आहे नाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रियदर्शनी बेलापूर संघाची धावसंख्या धावफलकावर असेल ती म्हणजे बिनबाद 20. सुरुवात चांगली आहे. 54 धावसंख्येचं आव्हान आहे आणि 54 धावसंख्येमधून 20 धावसंख्या अवघ्या पहिल्या षटकामध्ये आकारल्या जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. काय खेळी चाललेली आहे. असं वाटलं की धावसंख्या समाधानकारक होती माहुल कोळीवाडा संघाची समोर, परंतु ज्या रीतीने अप्रोच केलेली आहे फलंदाजांनी प्रियदर्शनी बेलापूर संघाच्या, ती अप्रोच मात्र पूर्णपणे बॅकफुटवर नेऊन ठेवत आहे माहुल कोळीवाडा संघाला. आता काहीशी चिंता बळावत असेल माहुल कोळीवाडा संघाला, कारण फारच खर्चिक ठरले पहिल्या षटकामध्ये हेमंत. 20 धावसंख्या खर्च केली. आता आवश्यकता असेल येणाऱ्या 18 चेंडूंमागे 34 धावसंख्येची. 18 चेंडू 34 धावसंख्येची आवश्यकता. नवीन गोलंदाजांची आखणी केली जात आहे बॉलिंग मार्कवर. गोलंदाज असतील मनीष माहुलकर, तर फलंदाज असतील साहिल दिवेकर. पहिल्या चेंडूचा सामना केला होता मागील षटकामध्ये, त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडवरून फक्त सिद्धू कोळी यांची फलंदाजी पाहत राहिले, त्यांना न्याहाळत राहिले. लेफ्टी गोलंदाज, लेफ्टी फलंदाज. चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा लोवर फुलटोस. एक धाव काढून पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुद्धा होईल पूर्ण. चांगल्या 2 धावा. तिथे क्षेत्ररक्षकांकडून काहीशी गफलत झाली, परंतु त्याचा फायदा उचलत असताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगली कॉलिंग आणि या कॉलिंगच्या जोरावर मात्र 2 धावा काढून केल्या पूर्ण. 2 धावसंख्येने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 22 वर. साहिल दिवेकर कमी वयामध्ये बेलापूर गावाचं नाव या खेळाडूने मात्र उंचावलेलं आहे. कमी वयामध्ये स्वतःचं नाव सुद्धा या नवी मुंबई क्रिकेटला त्याने ठणकावून सांगितलेलं आहे. ऑलराऊंडर पद्धतीचे खेळाडू यावेळेस सामोरे जातील पुन्हा एकदा मनीष माहुलकर यांच्या गोलंदाजीला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आखूड टप्प्याचा होता पूल करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट काहीशी लवकर फिरली. अपेक्षित गतीच्या अनुसरून काहीसा हळूवार आला तो चेंडू बॅटवर आणि त्या कारणाने 2 धावा. 2 धावेवर समाधान मानावं लागलं फलंदाजांना आणि या 2 धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर पडत धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 24 वर. 24 धावसंख्या धावफलकावर. एकीकडे आहे मुंबई परिसरातील संघ, तर दुसरीकडे आहे नवी मुंबई परिसरातील संघ. मुंबई विरुद्ध नवी मुंबई असा चाललेला हा सामना आणि या सामन्याची उत्कंठा बऱ्याच प्रेक्षकांना लागली होती. सामना जसा अपेक्षित होता तशी अपेक्षित अशी कामगिरी मंगेश वैती यांची आपण पाहिली होती फलंदाजी करत असताना, परंतु आता सिद्धू कोळी यांनी जी फलंदाजी केली होती त्या फलंदाजीला साथीला साथ देत असताना साहिल दिवेकर यांची सुद्धा आपण फलंदाजी पाहत आहात. येईल साहिल दिवेकर यांच्या बॅट मधून एक खणखणीत असा चौकार. 4 धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. स्वतःवर आत्मविश्वास आहे, स्वतःवर तो विश्वास आहे की या रन चेज मध्ये आपल्या संघाला विजयाचा उंबरठा ओलांडून देण्याची ती क्षमता माझ्यामध्ये आहे, असं दाखवून देणारा हा चौकार. गॅप शोधली होती बरोबर मिड विकेटच्या दिशेने. काहीसे क्षेत्ररक्षक उपलब्ध जरूर होते, परंतु थोडासा वाईडिश फटका खेळला. प्लेसमेंट चांगली, चेंडूवर ताकद चांगली लगावली होती, त्या कारणाने मिळाल्या 4 धावा. 4 धावा मिळवल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 28 वर. 3 चेंडू टाकून पूर्ण. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावसंख्या खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज मनीष माहुलकर यांनी काहीसे खर्चिक ठरले होते सुरुवातीच्या षटकामध्ये हेमंत, आणि त्यानंतर आता जसा हल्ला चढवला होता सिद्धू कोळी यांनी, त्यानंतर आता साहिल दिवेकर सुद्धा आपले हात मोकळे करत असताना लगावलेला एक शॉर्ट ऑन पुलचा फटका. मिळाल्या 4 धावा. काय नाही. पुन्हा एकदा सामन्याला होईल सुरुवात. फलंदाज सज्ज, गोलंदाज सज्ज. यावेळेस सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु ऑफ स्टंपच्या फारच बाहेर राहणारा चेंडू. पंचांनी असं कळवलं की हा चेंडू असेल वाईट बॉल.
अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. पुन्हा एकदा मनीष माहुलकर येथील गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे. त्याला ड्राईव्ह जरूर केलेली आहे, परंतु तेवढी चांगली ताकद नव्हती या फटक्यामध्ये. एक धाव काढून पूर्ण दुसऱ्या धावेचा कॉल दिलेला आहे आणि खराब फेकी. धावसंख्या आता हातामध्ये कमी आहे. धावसंख्या खात्यामध्ये कमी आहे माहुल कोळीवाडा संघाच्या आणि अशा स्थितीमध्ये अशी खराब फेकी करण्याचं, खराब क्षेत्ररक्षण करणं नक्कीच महागडं पडू शकतं. येणाऱ्या 14 चेंडूंमागे आवश्यकता असेल 23 धावसंख्येची. आव्हान काहीसं सोपं होत चाललेलं आहे आणि त्यास कारणीभूत ठरलेली सिद्धू कोळी यांची खेळी. पहिल्याच षटकामध्ये 20 धावसंख्या मिळवल्या आपल्या खेळीच्या जोरावर. 3 लगावलेले खणखणीत असे षटकार आणि त्यांना साथीच साथ देत असताना साहिल दिवेकर यांची चाललेली ही फलंदाजी. जोरदार चेंडू होता. काहीशी कमी उसळी घेतली होती. जसा चेंडू वळवला स्क्वेअर लेगच्या दिशेने तसे जोरदार धाव जरूर घेतली होती. परंतु एका धावेवर समाधान मानलं. कोणताही धोका पत्करला नाही कारण 2 फलंदाज सेट झालेले असताना रनआउटच्या स्वरूपात विकेट देणं फारच महागडं ठरू शकतं. एक बॅड लक मानावं लागतं जर 2 फलंदाज चांगले सेट झाले आणि रनआउट दिलं तर. परंतु तो धोका इथे पत्करण्याचा कोणताही चान्स घेतला नाही फलंदाजांनी. एक धाव काढली, एका धावेवर समाधान मानलं आणि अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वर. आता आवश्यकता असेल 13 चेंडूंमागे 22 धावसंख्येची. मनीष माहुलकर यांच्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक. 13 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. त्याला सामोरे जातील फलंदाज. प्रथमच या षटकामध्ये सिद्धू कोहली. शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडूने केली जात आहे या षटकाची सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे प्रियदर्शनी बेलापूर संघाची 32 आणि आता येणाऱ्या 12 चेंडूंमागे 22 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. 11 धावसंख्येची सरासरी आवश्यक आहे. फक्त दोनही षटकांमध्ये 2-2 मोठे फटके येणे आवश्यक आणि हा सामना आपल्या बाजूने लागू शकतो. या सामन्याचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. परंतु बऱ्याच वेळेला आपण माहुल कोळीवाडा संघाला या स्थितीमधून, या परिस्थितीमधून उभरताना आपण पाहिलेलं आहे. या वेळेला कशा पद्धतीने खेळ केला जाईल. मंगेश वैती सारखा कर्णधार, मंगेश वैती सारखा अनुभवी खेळाडू आपल्या बाजूने उपस्थित. पाहूया. 12 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. सलामीला आलेले दोनही फलंदाज अजून नॉट आउट क्रीजवर स्थित आणि ही सलामी जी सुरुवात चांगली करून दिली होती दोन्ही सलामीवीरांनी, तीच सुरुवातीला एका गोड शेवटामध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न. 12 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज आता ज्या फलंदाजांनी चांगली साथ दिली होती मंगेश वैती यांना आता गोलंदाजीच्या मार्कवर नेमणूक केलेली आढळते आपल्याला. महेश महेश मांडवकर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू फुल टॉस. त्याला इनसाइड आउटच्या फटक्याद्वारे वळवलेला आहे कव्हरच्या दिशेने. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. जमिनीवर पडल्यानंतर काहीसं अनपेक्षित वळण घेतलं होतं चेंडूने, परंतु चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड. चांगली चपळता क्षेत्ररक्षकांची. पायाने तो चेंडू अडवला. कसंही अडला चेंडू, फक्त त्या सीमारेषेपासून दूर ठेवायचा आहे त्या चेंडूला. तोपर्यंत फलंदाजांनी धावून केल्या धावा पूर्ण 2 आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली 34 वर. आता आवश्यकता आहे 11 चेंडूंमागे 20 धावसंख्येची. 11 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज महेश मांडवकर, फलंदाज साहिल दिवेकर. उजव्या हाताचे गोलंदाज, डाव्या हाताचे फलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. चांगला फटका आहे. गॅप शोधली होती. क्षेत्ररक्षक 2 धावत आहेत चेंडूपर्यंत पोहोचतील, फेकी करतील तोपर्यंत
2 धावा काढून पूर्ण फलंदाजांच्या माध्यमातून. जरी चौकार षटकाराने धावा येत नसल्या बराच वेळ झाला तरी सुद्धा त्या रनिंग बिटवीन द विकेट्सने धावफलक चालतं ठेवलेलं आहे फलंदाजांनी. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. हा प्रेझेन्स ऑफ माइंड फलंदाजांमध्ये असायला हवा. कारण चेस करताना एक-एक धाव सुद्धा महत्त्वाची ठरून जाते आणि अशा पद्धतीने ज्या रनिंग बिटवीन द विकेट्सने धावसंख्या मिळवत आहेत फलंदाज ते नक्कीच आपल्या संघासाठी आधार देऊ शकतात. यावेळी चांगला फटका आहे सरळ दिशेने साहिल दिवेकर यांच्या बॅट मधून येत आहे एक कणकणीत असा षटकार. 6 धावा फक्त धावसंख्येमध्ये ऍड करणार नाही तर त्या आव्हानामधून 6 धावा सुद्धा कमी केल्या जातील. या षटकाराने आता मात्र समीकरण बदलून जाऊन पोहोचेल. 9 चेंडून मागे 12 धावसंख्येची आवश्यकता. या षटकातील काम जे अपेक्षित होतं, जी सुरुवातीला सरासरी आढळली होती 12 चेंडून मागे 22 धावसंख्येची, त्या सरासरीला अनुसरून आता मात्र खेळी केलेली आहे या 3 चेंडून मागे. एक मोठा फटका आला आणि एका मोठ्या फटक्याने मात्र पूर्णपणे आता प्रियदर्शनी बेलापूर संघ फ्रंट फूटवर जाऊन पोहोचलेला आहे. 9 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. एका मोठ्या संघासमोर खेळत असताना सुद्धा तो प्रेशर मात्र त्या प्रेशरमध्ये आपल्या खेळीचं काही वाईट काम होऊ दिलं नाही फलंदाजांनी. त्याच दरम्यान एक बॅटची बाहेरची कडा घेतली. चेंडू गेला घोषित क्षेत्रात एका धावेसाठी. एक धाव मिळाली आणि एका धावेने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 43 वर. 8 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक महेश यांच्या या षटकातील. अखूड टप्प्याचा होता. वाट पाहत राहिले त्या चेंडूची बॅकफूटवर गेल्यानंतर काहीसे लेट राहिले. निर्धाव चेंडूची समाप्ती. तर यानंतर आम्ही विनंती करत आहोत उत्कर्ष दिवा संघाचे कर्णधार आपण यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी व्यासपीठावर यावे. सामना संपल्यानंतर लगेचच आपल्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. हो, व्हॉट अ कमबॅक! व्हॉट अ कमबॅक गोलंदाजांकडून. काहीसे संकटात सापडले होते माहुल कोळीवाडा संघ, परंतु त्यानंतर जे चेंडू हाताळले लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू, 1 डिक्लेअर स्वरूपाची धाव अशा पद्धतीने 3 चेंडूं मागे फक्त 1 धावसंख्या खर्च केली आणि आता समीकरण असेल 6 चेंडू आणि 11 धावसंख्येचं. 6 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. सुरुवातीला आवश्यकता होती 12 चेंडूंमागे 22 धावसंख्येची. त्यानंतर एक षटकार लगावल्यानंतर पूर्णपणे आपल्या बाजूने तो सामना आपल्या नावे करण्याच्या दिशेने वाटचाल केली होती साहिल दिवेकर यांनी. परंतु आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत वाढत आहे. पुन्हा एकदा सामना हाय व्होल्टेज होत आहे. 6 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. कोणत्या गोलंदाजांकडे ही जबाबदारी सोपवली जाईल? कोणत्या गोलंदाजांना हा आव्हान पार पाडण्यापासून रोखण्याची जबाबदारी दिली जाईल? प्रियदर्शनी बेलापूर संघापासून पाहूया. माहुल कोळीवाडा, मंगेश वैती स्वतः कर्णधार वारंवार चर्चा करत आहेत आपल्या खेळाडूंसमवेत. वारंवार ते मार्गदर्शन करत आहेत आपल्या खेळाडूंना. 6 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. मुंबई विरुद्ध नवी मुंबई असा चाललेला हा सामना. माहुल कोळीवाडा विपक्ष प्रियदर्शनी बेलापूर असा चाललेला हा सामना. निमित्त आहे श्री संदीपजी गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाचं. निमित्त आहे संदीपजी गणेशजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेचं. 6 चेंडू 11 धावसंख्येची आवश्यकता. शेवटच्या 6 चेंडूंची जबाबदारी या मॅचच्या 6 चेंडूंची जबाबदारी सोपवली जात आहे अरविंद तांडेल या गोलंदाजांकडे. सिद्धू कोळी बराच वेळ स्ट्राईक पासून वंचित राहिले होते. पहिल्या षटकामध्ये जी घणाघाती खेळी केली होती त्यानंतर मात्र फक्त 1 चेंडूचा सामना केला येणाऱ्या 2 षटकांमध्ये. परंतु आता जसे स्ट्राईक वर आले, जो फॉर्म सोडला होता शेवटच्या त्या लगावलेल्या षटकारानंतर तोच फॉर्म कंटिन्यू ठेवत असताना पहिल्या चेंडूवर जो षटकार लगावला त्या षटकारावर फक्त बघत राहावं असं वाटलं. किती उंच गेला होता तो फटका, किती लांब गेला होता तो फटका. 6 धावेने पुन्हा एकदा अंतर कापलं जाईल. 6 धावेने आता समीकरण सुद्धा बदललं जाईल. 5 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता. पुढ्यात टाकलेला चेंडू जो फॉर्म मध्ये सिद्धू कोहली दिसत आहेत त्या फॉर्म नंतर असा चेंडू देणे फारच महागड. चेंडूवर हॅलो पहिल्या चेंडूवर षटकार खर्च केला गेला. आता आवश्यकता आहे 5 चेंडूं मागे 5 धावसंख्येची. राईट आर्म द विकेटचा मारा इथे चकवलं. गतीने बीट केलं फलंदाजांना, वळणाने बीट केलं फलंदाजांना. एक
ठरू शकते. एक चुकी किती महागडी ठरू शकते कारण ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहेत सिद्धू त्यांना स्ट्राईक पासून काहीच लांब ठेवणं फायदेशीर ठरलं असतं माहुल कोळीवाडा संघाला, परंतु एक खराब फेकी आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वर आणून गेली सिद्धू कोळी यांना. पंच 22 आहेत की लेग बाईज आहेत? 22च्या. धन्यवाद. 22च्या धावा ऍड केल्या जातील धावफलकामध्ये. 22 ने होत, लेग 22 ने होत की बॅट ने होत, धावा येणं महत्वाचं आहे बेलापूर संघासाठी. 4 चेंडूत मागे 3 धावसंख्येची आवश्यकता. अरविंद तांडेल इथे मात्र जोरदार फटका लगावलेला आहे. क्षेत्ररक्षक जीवाचे प्राण करतील परंतु तो झेल पकडतील आणि झेल सुद्धा प्राप्त केला जात आहे. अंतिम क्षणी मोक्याच्या क्षणी एक सफलता, एक ब्रेक लागत आहे प्रियदर्शनी बेलापूर संघाच्या चाललेल्या या गाडीला. सिद्धू कोळी होतील बाद. आता अजून रंगत वाढेल या सामन्यामध्ये कारण फक्त एक फलंदाज बाद नाही झाला तर वेल सेट फलंदाज बाद झाले आणि आता एक फ्रेश फलंदाज ज्यांना सुरुवातीची गरज असेल परंतु धावसंख्येची आवश्यकता असेल 3 चेंडूं मागे 3 धावसंख्येची. 3 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता आणि आता नवीन फलंदाज फ्रेश फलंदाज येथील फलंदाजी मार्कवर. परंतु गोलंदाज ज्या पद्धतीने चेंडू हाताळला, स्वतःवरचा आत्मविश्वास जो कर्णधारांनी आपल्यावर आत्मविश्वास दाखवला होता त्या आत्मविश्वासाला अनुसरून एक चेंडू जरी खराब हाताळला असला तरी सुद्धा त्यानंतर मात्र एक चांगलं कमबॅक, मोठी महत्वाची विकेट आणि क्षेत्ररक्षकांची लाभलेली साथ. अनिश याने तो झेल पकडला, अति महत्वाचा झेल होता. ब्रेक थ्रू देणं आवश्यक होतं, तो त्या चाललेल्या रनिंगला स्टॉप देणं आवश्यक होतं. तो स्टॉप मिळाला, तो ब्रेक थ्रू मिळाला. नवीन फलंदाज आता फलंदाजी मार्कवर विनायक. 3 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता. इथे मात्र पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकतील का? स्वतः गोलंदाज जज जरूर करत आहेत परंतु पोहोचू काही शकणार नाहीत. तोपर्यंत फलंदाजांनी 2 धावा काढून केल्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा साहिल दिवेकर जोरात धावत आहेत आणि इथे तिसरी धाव सुद्धा केली जात आहे पूर्ण. पंच नक्कीच कळवतील परंतु हे चित्र आपण वर्ल्ड कप फायनल मध्ये 2019 पाहिलं होतं. बॅटला लागून बेन स्टोक्सचा चेंडू गेला होता बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तेच काहीसं चित्र यावेळेस प्रियदर्शनी बेलापूरच्या बाजूने लागत आहे आणि एक मोठ्या संघासमोर पहिल्याच फेरीमध्ये मोठा विजय प्राप्त केला जाते. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रियदर्शनी बेलापूर. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आम्ही माहुल कोळीवाडा संघाचे हार्दिक हार्दिक आभार मानत आहोत. चला तर प्रियदर्शनी बेलापूर